नमस्कार. लोकसभेची लढाई सुरू झाली आहे आणि प्रत्येक पक्षाकडून एक एक सेनापती उतरवले जात आहेत. काँग्रेसनेही नांदेडमधून असेच एक मातब्बर उतरवले आहेत, अशोक चव्हाण. आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं आणि आता त्यांनाच उमेदवारी दिल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आपल्या सोबत आहेत नांदेडचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण. चव्हाण साहेब, तुमचं स्वागत आहे. काल तुम्ही मोठी रॅली काढली उमेदवारी अर्ज भरताना आणि त्यावेळेस तुम्ही आमच्या रिपोर्टरशी बोलताना सांगितलं की मी आता लोक सामील झाली होती. अच्छा, लोक सामील झाले होते, पण त्यावेळेला तुम्ही सांगितलं मोठ्या आत्मविश्वासाने की मी आता सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की इतके दिवस गेले 3.5 वर्ष तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची टाळली होती त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आता दिलखुलासपणे द्याल. सुरुवात आपण दिल्लीपासून करूयात, कारण काल थोडीशी सुधारणा आशिष करतो या तुमच्या प्रश्नावलीमध्ये. मला थोडीशी सुधारणा करू द्या. मी कधीही कुठलंही उत्तर द्यायला टाळलेलं नव्हतं, लक्षात घ्या. आणि जे काही माझ्याकडून प्रामाणिकपणे सांगण्याचा मी प्रयत्न केलाय ते लोकांसमोर आहे. ठीक आहे, हरकत नाही. आज मी ते प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याचा प्रयत्न करेन. पहिला प्रश्न चव्हाण साहेब दिल्लीतून आहे, कारण काल दिल्लीमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर झाला आणि त्यावेळेला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तुमची पाठराखण केली. पण नेमकं असं घडलं की प्रश्न ज्यावेळेस विचारला गेला त्यावेळेस माईक राहुल गांधींच्या हातात होता, पण सोनिया गांधी स्वतःहून म्हणाल्या की मी या प्रश्नाचं उत्तर देते आणि मग त्यांनी तुमची पाठराखण केली. या पूर्ण प्रकारानंतर दिल्लीतल्या पत्रकारांमध्ये अशी चर्चा आहे की राहुल गांधींनी या प्रकरणावर बोलण्याचं टाळलं. राहुल गांधी अजूनही तुमच्यावर नाराज आहेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं काही वाटत नाहीये. असं आहे की दिल्लीमध्ये काल झालेली पत्रकार परिषदेसंदर्भामध्ये मला कुठलाही अभिप्राय किंवा टिप्पणी करणं उचित होणार नाही. प्रेस कॉन्फरन्स झाली, मी ऐकू नये, कारण की मी बाहेर मतदारसंघात होतो. त्यामुळे फक्त मी आदरणीय सोनिया गांधी यांचं वक्तव्य हे काल रात्री पाहिलं आणि त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. राहुल गांधींची भूमिका मला वाटत नाही हा तुम्ही काढलेला निष्कर्ष आहे. असं आहे की कुठल्याही गोष्टीचा निष्कर्ष काढण्यापेक्षा वस्तुनिष्ठ बातम्या किंवा जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर गेली पाहिजे असं माझं. अजून एक प्रसंग घडला होता दिल्लीमध्ये. ज्यावेळेस राहुल गांधी आले होते त्यावेळेस त्यांनी संपादकांशी चर्चा केली, तेव्हा सुद्धा त्यांनी तुमच्या विषयावर प्रश्न विचारल्यावर बोलण्याचं टाळलं होतं. त्यामुळे एकूणच काँग्रेस ही एक स्वच्छ संघटना आहे असं दाखवण्याचा जे राहुल गांधी प्रयत्न करतायत त्यामध्ये कदाचित त्यांना तुमची अडचण वाटत असेल म्हणून ते तुमच्याबद्दल बोलण्याचं टाळतायत. असं आहे, काँग्रेस नेहमीच स्वच्छ एक प्रशासन देण्याचा काँग्रेस प्रयत्न केलेला आहे. आपण जे काही एक परसेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करताय ते चुकीचं आहे. काँग्रेसनी चुकीच्या गोष्टीला कधीही समर्थन दिलेलं नाही आणि मी सुद्धा कधीही चुकीच्या गोष्टीला समर्थन देणार नाही. आमचे नेते राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो, त्यांची जी भूमिका राहील त्याच भूमिकेला अनुसरूनच आमची भूमिका राहणार आहे. हायकोर्टामध्ये आता सीबीआयने एक याचिका केली आहे, पुनर्विचार याचिका केली आहे आणि तुमचं नाव हे आदर्श प्रकरणाच्या आरोपपत्रातून वगळावं अशी त्यांनी मागणी केली आहे. पण याचं टायमिंग संशयास्पद आहे असं अनेकांचं मत आहे, कारण आधी ज्या वेळेला तुमच्यावरती हायकमांडची नाराजी होती त्यावेळेला सीबीआयने तुमच्यावर आरोपपत्र दाखल केलं. आता तुमचं राजकीय पुनर्वसन एक प्रकारे काँग्रेसकडून होत असताना सीबीआय पण तुमचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतेय असं म्हटलं जातंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे फार चुकीचं आहे. खरं म्हणजे याच्यावर मला कुठलाही अभिप्राय व्यक्त करायचा नाही. ज्या गोष्टी न्यायप्रविष्ट आहे किंवा ज्या गोष्टी अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत त्या बाबतीमध्ये मी कुठलंही मत व्यक्त करणार नाही. पण चव्हाण साहेब, या टायमिंग बद्दल काय म्हणाल? नेमकं तुम्ही ज्या वेळेला अर्ज भरता त्याच वेळेला सीबीआय हायकोर्टामध्ये विनंती करते की अशोक चव्हाण यांचं नाव आदर्श प्रकरणातून वगळण्यात यावं. या सगळ्याचा राजकीय अर्थ काय काढायचा? नाही, राजकीय अर्थ असं आहे, हा काही म्हणजे त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये माझा कुठलाही त्यांच्यावर नियंत्रण नाही किंवा केंद्र शासनाचं नियंत्रण असण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये. ती एक इंडिपेंडेंट संस्था आहे, त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांच्या अधिकारातला विषय आहे. त्याच्यात मला काही बोलायचं नाही या विषयात. पण चव्हाण साहेब, तुम्ही म्हणता इंडिपेंडेंट संस्था आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलं होतं की सीबीआय हा केंद्र सरकारचा पोपट झाला आहे, ते केंद्र सरकारच्या बाजूने काही इन्व्हेस्टिगेशन्स करतात. त्यामुळे या पूर्ण प्रकाराबद्दल एक संशयाचं वातावरण निर्माण झालं असं नाही वाटत तुम्हाला? संशय निर्माण करण्याचं काम तुम्ही करू नका म्हणजे भागलं. आमचं म्हणणं एवढंच आहे, लोकांना खरं काय खोटं काय ते कळतंच.
त्यामुळे अधिक मीडियाने याच्यामध्ये संशय निर्माण करण्याचं काम करू नये अशी विनंती आहे माझी. ठीक आहे. पुढचा प्रश्न जे पाटील कमिटीबद्दलचा आहे. जे पाटील यांनी जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये तुमच्यावर ठपका ठेवण्यात आला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मिस्टर चव्हाण गेव परमिशन्स अँड क्लिअरन्सेस अँड इट वॉज अ क्विट प्रो को. तुमच्यावरती असा ठपका ठेवलेला असताना सुद्धा तुम्हाला उमेदवारी दिली आहे. हां, बोला. असं आहे की इन्क्वायरी कमिशन ऍक्ट मधल्या तरतुदीप्रमाणे इन्क्वायरी कमिशन गठीत करण्यात आलेलं आहे. इन्क्वायरी कमिशनचे अभिप्राय शासनावर बंधनकारक असतीलच असं काही नाहीये, हा त्यातला पहिला मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांनी त्याच्यामध्ये इंडिकेटिव्ह ऑफ अ क्विट प्रोकोर म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलं म्हणजे त्याच्यामध्ये असं थेट निष्कर्ष निघत नाही आणि त्यातली जी पॉझिटिव्ह भूमिका आहे ती कोणी समोर येऊ देत नाही. उदाहरणार्थ जमीन कोणाच्या मालकीची होती, त्याच्यामध्ये मेंबरशिपच्या बाबतीमध्ये कुठं आरक्षण होतं का, कारगिलच्या बाबतीत आरक्षण होतं का, या सगळ्या गोष्टी नकारार्थ उत्तरच त्या कमिशनच्या इन्क्वायरीमध्ये आलेलं आहे. असं असताना त्यातली जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती कोणीच देत नाही. माध्यमांनी मुद्दाम या गोष्टी टाळलेल्या आहेत. एकतर त्यांनी सगळ्या गोष्टीवर ज्या मुद्द्यावर मीडियाने रान उठवलं होतं किंबहुना ज्या मुद्द्या संदर्भामध्ये टीका टिप्पणी केली होती ते सगळेच मुद्दे कमिशननी खोडून काढलेले आहेत. ते काय प्रसिद्धीस येत नाहीत हा माझा प्रश्न आहे. पण त्याच जे पाटलांनी चव्हाण साहेब असंही म्हटलं होतं की काही बड्या नेत्यांची नावं घेतल्यामुळे हा अहवाल अमान्य होईल हे मला आधीच ठाऊक होतं आणि त्याबद्दल त्यांनी नाराजी पण व्यक्त केली आहे. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? न्यायालयीन किंवा कमिशनच्या कुठल्याही गोष्टीवर मला अभिप्राय व्यक्त करायचे नाही. चव्हाण साहेब, तुम्ही वारंवार परसेप्शन बद्दल बोलताय आणि सरळ जरी केली नसली तरी तुम्ही एक प्रकारे मीडियावरती टीका करताय. तुमचा नेमका टीकेचा रोख कुणावर आहे? तुमच्या विरुद्ध परसेप्शन निर्माण व्हावं म्हणून कोणी प्रयत्न करताय असं तुम्हाला म्हणायचंय का? मी सगळ्याच मीडियावर माझा या ठिकाणी आक्षेप नाही आहे, मला स्पष्ट केलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की काही विशिष्ट माध्यम हे उद्योग करतायत त्याची मला जाणीव आहे, त्यामुळे मला तेवढंच नाव घ्यायचं नाहीये. परंतु लोक पाहिल्यानंतर आपोआपच हे कळतंय की एका प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न काही विशिष्ट सेक्शन मधून होतोय हे स्पष्टच आहे. कोण टार्गेट करतंय असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही आधी एकदा म्हणाला होतात की हे तुमच्या विरुद्ध राजकीय षडयंत्र आहे, पण तुम्हाला खरोखरीच कोण टार्गेट करतंय असं तुम्हाला वाटतंय? आज तरी त्यांचं नाव घ्या. नाही, मला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये आणि सर्वच माझे वेलविशर आहेत. कदाचित त्यांचा हेतू वेगळा असावा. मी अधिक त्यांच्या मते माझ्यावर काही आक्षेप त्यांचे असतील, मला माहित नाही. त्याला काही लोकांचा राग होऊ शकतो, काही लोकांची मी कामं केली नसतील, स्वाभाविक आहे, थोडाफार राग होऊ शकतो लोकांचा. म्हणजे त्यामुळे परसेप्शनमुळे त्यांचा काही हेतू वेगळा असावा. म्हणजे स्वपक्षीय तुमचे आहेत किंवा तुमच्या मित्रपक्षांमधले कोणी आहेत, काँग्रेसमधलेच कोणी नेते आहेत जे तुमच्या विरोधात हे करताय असं तुम्हाला वाटतं? मला काहीच म्हणायचं नाही या विषयावर. आता तुम्ही केंद्राच्या राजकारणात जाणार की राज्याच्या राजकारणात परत येणार? लोकांनी जर संधी दिली तर त्या संधीचा पुरेपूर फायदा केंद्रामध्ये राहून काम करण्यामध्ये निश्चित लक्ष माझं राहील आणि माझ्या भविष्याबद्दल किंवा माझ्या भवितव्याबद्दल निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेत असतात. हा सर्वच कार्यकर्त्यांना हा विषय लागू आहे. त्यामुळे मी कुठे राहणं उचित आहे हा निर्णय माझ्या श्रेष्ठींनी घ्यायचा आहे. तुम्ही आता नांदेडची निवडणूक लढवताय. आपण जरा राजकारणाबद्दल बोलूया आता. आणि तुम्ही आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. आता ही निवडणूक लढवण्यानंतर तुमचं पुनर्वसन एक प्रकारे राजकीय झालंय असं मानलं जातंय किंवा ती प्रक्रिया तरी सुरू झाली आहे. आता तुम्ही केंद्राच्या राजकारणात जाणार की राज्याच्या राजकारणात परत येणार? असं आहे, माझ्या व्यक्तिगत पुनर्वसनाचा प्रश्नच येतो कुठे. मी अजूनही राजकारणामध्ये नेहमी सक्रिय राहिलेलो आहे. राजकारणाच्या बाहेर किंवा सामाजिक कामाच्या बाहेर मी कधीही गेलेलो नाही. गेल्या 4 वर्षांमध्ये पदावर असो किंवा नसो मी प्रामाणिकपणे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम कार्यरत राहिलेलो आहे. त्याच्यामुळे माझ्या पुनर्वसनाचा विषयच उद्भवत नाही. मुद्दा फक्त एवढाच मर्यादित आहे की मी आज लोकसभेच्या उमेदवार म्हणून उभा आहे. लोकांनी जर संधी दिली तर त्या संधीचा पुरेपूर फायदा केंद्रामध्ये राहून काम करण्यामध्ये निश्चित लक्ष माझं राहील आणि माझ्या भविष्याबद्दल किंवा माझ्या भवितव्याबद्दल निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेत असतात. हा सर्वच कार्यकर्त्यांना हा विषय लागू आहे. त्यामुळे मी
कुठे राहणं उचित आहे हा निर्णय माझ्या श्रेष्ठींनी घ्यायचा आहे. माझा प्रश्न येतो कुठे याच्यामध्ये? नाही, बरोबर आहे. काँग्रेसमध्ये ही परंपराच आहे अशा पद्धतीने श्रेष्ठींवरती निर्णय सोडून देण्याची. पण तुमची इच्छा काय आहे चव्हाण साहेब? तुम्हाला राज्याच्या राजकारणात परत यायचंय की केंद्रामध्येच राहायचंय? माझा इच्छेचा प्रश्न नाहीये. पक्ष जे काही माझ्यावर जिम्मेदारी सोपवेल त्याप्रमाणे मी काम करायला तयार आहे. सध्या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, त्या पृथ्वीराज चव्हाणांना ज्यावेळेस राज्यात आणलं होतं त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं दिल्लीत आम्हाला च्या मुख्यालयामध्ये की राज्यात काँग्रेसची प्रतिमा चांगली करण्यासाठी आम्ही पृथ्वीराज चव्हाणांना आणतोय. त्या पृथ्वीराज चव्हाणांसोबत तुमचे संबंध कसे आहेत? ते तुमच्या प्रचाराला येणार आहेत का? माझे संबंध उत्तम आहेत त्याच्याशी. ते माझ्या नंतर त्यांनी सूत्र घेतलेली आहेत मुख्यमंत्री पदाची, त्यामुळे माझे संबंध चांगलेच आहेत. अगोदरही होते, आजही आहेत आणि पुढेही राहतील. तो विषय काय अडचणीचा नाहीच, कधीच नव्हता. आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात त्यांना फिरावंच लागेल, अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतील. त्यांचा कार्यक्रम काय त्यांनी अद्याप मला कळवलेला नाहीये. पण तुमची इच्छा आहे त्यांनी तुमच्या प्रचाराला यावं? मग स्वागत, ते आलं तर स्वागत आहे त्यांचं. हरकत नाही. आपण प्रचाराबद्दलच बोलतोय. यावेळेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा ठरू शकतो, कारण आम आदमी पार्टीने त्याच विषयावरून पूर्ण देशात रान उठवलंय. लोकपालचं आंदोलन सुद्धा झालं होतं गेल्या 2 वर्षांमध्ये. त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्याचा तुम्हाला फटका बसू शकतो आदर्श प्रकरणाचा, अशी तुम्हाला भीती वाटत नाही का? कसला भीतीचा कुठे विषय आहे? भ्रष्टाचार कोणी केलेला आहे? एकही आरोप माझ्यावर दाखवा ना भ्रष्टाचाराचे. मुद्दा असा आहे की कोणावर काही चिखलफेक करण्यापेक्षा हल्ली लॉजिकल एंडला एखादा विषय नेऊन त्या बाबतीमध्ये काही तथ्य निघाल तर मी समजू शकतो. मी माझ्या बाबतीमध्ये एकही असं दाखवा की ज्याच्यामध्ये थेट माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, दाखवा तुम्ही. तुमच्यावर ते आरोप सिद्ध झाले नाहीयेत, पण मग तुमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत कोणत्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोणत्या प्रकारची बंदी नको करायला? कायद्यामध्ये तरतुदी पाहाव्या लागतील ना. असं आहे की कोणी निवडणूक लढवाव्या आणि कोणी निवडणूक लढवू नये हे काही मीडियाने ठरवायचं आहे का? असं आहे की निवडणुकी लढवण्याच्या बाबतीमध्ये काही कायदे आहेत, कायद्यामध्ये तरतुदी आहेत. ज्या तरतुदीमध्ये कोणी जो व्यक्ती पात्र असेल त्याला निवडणूक लढवता आली पाहिजे. बरोबर. मी पुन्हा प्रचाराच्या मुद्द्यावरती येतो. यावेळेला विरोधक तुमच्या विरोधात आदर्शचा मुद्दा वापरतील अशी शक्यता आहे. किंबहुना केंद्रीय पातळीवर सुद्धा राहुल गांधी जो स्वच्छ प्रतिमेचा मुद्दा उपस्थित करतायत त्याला भाजप अशोक चव्हाण स्वच्छ कुठे आहेत असं उत्तर देतील. त्यामुळे तुमच्या विरुद्ध प्रचार होईल नांदेडमध्ये, राज्यात आणि दिल्लीमध्ये अशी शक्यता दिसते, कारण भारतीय जनता पक्षाचे नेते तशा पद्धतीचे आरोप करतात, आम आदमी पार्टीचे लोक आरोप करतात. तर याला तुम्ही कसं उत्तर द्याल? असं आहे, भाजपाला माझ्या बाबतीमध्ये कुठला नैतिक अधिकार आहे माझ्यावर टीका करायचा? भाजपाने आधी येडियुरप्पांच्या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट करावी की त्यांना तिथे कर्नाटकामध्ये येडियुरप्पांना तिकीट दिलं जातं. तिथे मायनिंगच्या अनेक घोटाळ्यामध्ये अडकलेल्या प्रमुख लोकांची नावं उमेदवारामध्ये आहेत, त्यांना उमेदवारी दिली जाते. तर भाजपची भूमिका कर्नाटकामध्ये एक, महाराष्ट्रात दुसरी, दिल्लीत तिसरी अशी होऊ शकत नाही ना. पक्ष म्हणून राष्ट्रीय पद्धतीने एक भूमिका घ्यावी लागेल. पण भाजप पुन्हा नंतर असंच तिने म्हणेल, बोलावं माझ्यावर. पण पुन्हा भाजप असंच म्हणेल की येडियुरप्पांवरती पण आरोप कोणतेही सिद्ध नाही झालेत. आपण जरा कायद्याची तरतूद नीट पहा. लोक आयुक्तांच्या कोर्टाने त्यांना कन्व्हिक्ट केलं आहे कर्नाटकाच्या काही विषयामध्ये. त्यांच्यावरती त्यांचं उत्तर आहे की न्यायालयीन आयोगाने सुद्धा तुमच्यावरती ठपका ठेवलाय, त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. आपण मला वाटतं की आरोप प्रत्यारोपाला महत्व देण्यापेक्षा जनतेच्या दरबारात जायचं ना आपल्याला. आता शेवटी मतदान आहे, लोकांना ठरवायचं आहे की कोणाला निवडून द्यायचं. शेवटी हा लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार आहे की आपण जे दाखवता, जे परसेप्शन निर्माण करता त्यातलं खरं काय, खोटं काय आणि योग्य काय. त्यामुळे या बाबतीमध्ये शेवटी लोक जो निर्णय घेईल तो अंतिम राहतील. याच्यामध्ये या बाबतीमध्ये निदान परसेप्शनच्या बाबतीत कायदेशीर न्यायालयीन किंवा कायदेशीर प्रक्रिया वेगळी आहे, त्यात काही मी बोलणार नाही कारण त्यात बोलणं उचित ठरणार नाही. परंतु इतर विषय जे आहेत त्या बाबतीमध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक होऊ द्या आणि त्याच्यावर लोकांना ठरवू द्या ना काय करायचं. जसं आदर्शचं एक प्रकरण होतं तसंच तुमच्या मागे गेल्या 5 वर्षांपासून आहे ते म्हणजे पेड न्यूजचं प्रकरण. मला कसलीच भीती नाही. भीती असेल निवडणूक कशाला उतरला असतो. मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. ज्यांनी काही चुकीचं केलं नाही त्याला घाबरायचं काय कारण आहे?
शेवटच्या भागाकडे वळतो. जसं आदर्शचं एक प्रकरण होतं तसंच तुमच्या मागे गेल्या 5 वर्षांपासून आहे ते म्हणजे पेड न्यूजचं प्रकरण. आणि या प्रकरणामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. त्यानंतर तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ज्युरिस्डिक्शनला हायकोर्टात चॅलेंज केलं आणि पुढे ते सुप्रीम कोर्टात प्रकरण गेले. हे पूर्ण प्रकरण तुम्ही जरी निवडून आलात तरी तुमच्या मागे सतत राहील, ती एक टांगती तलवार राहील. कोणीही तुम्हाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू शकतं, याची तुम्हाला भीती आहे का? मला कसलीच भीती नाही. भीती असेल निवडणूक कशाला उतरला असतो. मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. ज्यांनी काही चुकीचं केलं नाही त्याला घाबरायचं काय कारण आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही कन्व्हिनियंटली विसरता की निवडणुकीमध्ये इलेक्शन पिटिशन जे माझ्या विरोधात लोकांनी केलं होतं, मग ते हायकोर्टामध्ये असो किंवा सुप्रीम कोर्टामध्ये असो, दोन्ही ठिकाणी इलेक्शन पिटिशन हे फेटाळण्यात आलेलं आहे. हे आपण लोकांसमोर आणा जरा. माझ्या माहितीनुसार चव्हाण साहेब, जे निवडणूक आयोगामध्ये तुमच्या विरुद्ध जी केस होती त्या केसचा निकाल हा सध्या बंद लिफाफ्यात सुप्रीम कोर्टात आहे. मी बरोबर आहे का? माझ्या विरोधातला निकाल नाहीये, तो इलेक्शन कमिशनच्या ज्युरिस्डिक्शन संदर्भातला विषय आहे. हा विषय हा माझ्या व्यक्तिगत विषय नाहीये. इलेक्शन कमिशनच्या ज्युरिस्डिक्शन संदर्भातला विषय आहे, जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. आणि माझे इलेक्शन पिटिशन मी दोन्ही ठिकाणी त्याच्यामध्ये जिंकलेलो आहे. अच्छा, तुम्ही म्हणता जिंकला, कारण की आमची माहिती अशी आहे की केंद्रीय निवडणूक आयोगात तुमच्या विरुद्ध जी केस दाखल करण्यात आली आहे त्याचा निकाल हा सध्या बंद लिफाफ्यात आहे, कारण तुम्ही निवडणूक आयोगाचं ज्युरिस्डिक्शन चॅलेंज केलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रार फेटाळली आहे. बरोबर आहे मी? एक मिनिट, थोडंसं गल्लत होते आहे. इलेक्शन पिटिशन हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने निर्णय माझ्या बाजूने लागले, दोन्ही निर्णय. हा एक विषय आहे की निवडणूक आयोगाकडे कुठल्याही प्रकारची माझ्या बाबतीतली सुनावणी अद्याप झालेली नाही इलेक्शन कमिशनमध्ये. तुम्ही म्हणता इलेक्शन कमिशनमध्ये सुनावणी, ज्युरिस्डिक्शनच्या मुद्द्यावर विषय प्रलंबित आहे. चव्हाण साहेब, तुम्ही म्हणताय तुमच्या विरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगात एकही सुनावणी झाली नाही. अनेक सुनावण्या झाल्या. अभिषेक मनु सिंघवी तुमच्या वतीने तिथे वकील म्हणून येत होते. अहो, ज्युरिस्डिक्शनच्या मुद्द्यावर, मेरिटवर कुठलीही अद्याप सुनावणीच नाही या विषयावर. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जी सुनावणी झाली त्याबद्दल मी बोलतोय साहेब. केंद्रीय निवडणूक आयोगात तुमच्या विरुद्ध जी तक्रार करण्यात आली होती पेड न्यूज प्रकरणी. मी पण आशिष थोडा अभ्यास नीट झाला पाहिजे माध्यमांचा. मी जे सांगतोय हे रेकॉर्डवर बोलतोय. मी जी काही सुनावणी झालेली आहे ते ज्युरिस्डिक्शनच्या मुद्द्यावर झालेली आहे. मेरिटवर अद्याप कुठल्याही प्रकारची सुनावणी झालेलीच नाही. बरोबर आहे साहेब, मी पण अभ्यास करूनच बोलतोय. माझं फक्त एवढंच क्लॅरिफिकेशन तुमच्याकडून हवं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगात तुमच्या विरुद्ध जी तक्रार करण्यात आली होती त्याचा निकाल अद्याप लागलेला नाहीये, कारण ज्युरिस्डिक्शनलाच तुम्ही चॅलेंज केलं होतं. मी बरोबर आहे? अजून करेक्ट ज्युरिस्डिक्शनला चॅलेंज केलं आम्ही. बरोबर, विषय प्रलंबित आहे सध्या. बरोबर, तेच मी म्हणतोय. पण निवडणूक आयोगात जी तुमच्या विरुद्ध तक्रार केली होती तुमच्या नांदेड मधल्या अपक्ष उमेदवारांनी, त्याचा निकाल अद्याप लागलेला नाहीये. बरोबर आहे? अहो, ज्यावेळेस सुनावणी झाल्यानंतरच निकाल लागेल ना. अजून सुरुवातच नाही या गोष्टीला. अच्छा, ठीक आहे. मी या विषयावरती आणखीन फार विचारत नाही, पण मी स्वतः दिल्लीमध्ये असताना त्याच्या अनेक सुनावण्या अटेंड केल्या होत्या. अभिषेक मनु सिंघवी तुमच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्या सुनावणीसाठी येत होते. पण तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.